नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र 1994 यूट्यूब चॅनलचे. शेतकरी मित्रांनो, ऑक्टोबर नोव्हेंबर महिना म्हटल्यावर गहू पेरणीची लगबग सुरू असते. यामध्ये कोणत्या जाती योग्य आणि कोणत्या अयोग्य हे खूप महत्त्वाचे असते. यामुळे योग्य जातीची निवड करणे खूप फायदेशीर ठरते, कारण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते. मित्रांनो, आज आपण गव्हाच्या विविध जाती आणि त्यांच्या उत्पादन क्षमतेविषयी माहिती बघणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता बघावा, आपल्याला सर्व माहिती मिळेल. तर त्याला जाणून घेऊया. त्र्यंबक 301 हा एक सुधारित वाण असून जो बागायती आणि वेळेवर पेरणीसाठी उत्तम आहे. हा सरबत्ती जातीचा गहू असून त्याचे दाणे टपोरे आणि आकर्षक असतात. या वाणाची लागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळते. चपाती बनवण्यासाठी हा वाण उत्तम असून तांबेरे रोगास प्रतिकारक्षम आहे. त्यानंतरची जात आहे शेतकरी मित्रांनो, गोदावरी 295. हेक्टरी 18 ते 20 क्विंटलपर्यंत उत्पन्न देते. सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान पेरणीचा काळ असतो. ही जात पण तांबेरे रोगास प्रतिकारक्षम असते. चपाती, शेवया आणि कुरडया बनवण्यासाठी उत्तम असते. प्रथिनांचे प्रमाण 12% अधिक असते. त्यानंतरची जात आहे तपोवन 917. साधारणपणे 110 ते 115 दिवसांत तयार होणारा वाण असून 18 ते 20 क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळू शकते. तांबेरा रोगास प्रतिकारक असतो. दाणे मध्यम आकाराचे, पण ओंब्यांमध्ये दाण्यांची संख्या जास्त असते. मित्रांनो, चपाती व पावासाठी उत्कृष्ट जात मानली जाते. त्यानंतरची जात आहे फुले समाधान. मित्रांनो, हेक्टरी सुमारे क्विंटलपर्यंत उत्पन्न देते. हा उशिरा पेरणीसाठी योग्य आहे. याची सरळ वाढ आणि समांतर पांढऱ्या ओंब्या असतात. मध्यम आकाराची अंडाकृती आणि टणक तपकिरी दाणे असतात. तुम्ही बघू शकता कशाप्रकारे खूप छान प्रकारे ही गव्हाची ओंबी आहे. त्यानंतरची जात आहे शेतकरी मित्रांनो, करणवंदना. ही जात उच्च उत्पादन देणारी असून याची रोगप्रतिकारक जात आहे. यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. पेरणीनंतर फुलोरा येण्यासाठी साधारण 77 दिवस लागतात आणि पीक पूर्णपणे तयार होण्यासाठी साधारण 120 दिवस लागतात. उंची साधारणपणे 100 सेंटीमीटर असते. या जातीची चपातीची गुणवत्ता चांगली असते. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण विविध गव्हांच्या जातींविषयी माहिती बघितली. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.